नमस्कार, आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रेसिपी न बघता मी काय काय मेनू बनवले ते पाहूयात। कारण आज मला रेसिपी शूट करायला अजिबात वेळच भेटला नाही, त्यामुळे मी आज कोणते मेनू बनवले ती डिश तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता इथे मी ज्वारीची भाकरी केलेली आहे, त्यानंतर भेंडीची भाजी केलेली आहे। माझ्या मुलांना भेंडीची भाजी प्रचंड आवडते, त्यांना रोज दिली तरी ते कंटाळणार नाहीत। इथे मी वांग्याची अगदी झणझणीत अशी आमटी केलेली आहे। आमच्या घरामध्ये वांग्याची आमटी सर्वांना खूप अशी आवडते, मग ती सप्पक वांगी असोत किंवा तिखट वांगी असोत, पण वांग्याची आमटी सर्वांना आवडते। आणि इथे मी पांढरा भात घेतलेला आहे, मी पांढरा भात केलेला आहे। आता मी फ्लावरची देखील भाजी केलेली आहे। फ्लावरची भाजी पण खूप छान केलेली आहे, त्याची पण रेसिपी नक्की मी एकदा शेअर करेन। अशी सुक्की छान अशी चमचमीत भाजी केली आहे फ्लावरची। आता त्यानंतर मी इथे दोन प्रकारची लोणची दाखवणार आहे। आमच्या घरात कायम चटण्या किंवा लोणची असतातच। आता हे माईन मुळ्याचं लोणचं आहे, अतिशय टेस्टी आणि एवढं चटपटीत आहे हे लोणचं। हे कायम आम्ही घरी बनवतो। आता तुम्ही पाहू शकाल इकडे मी मिरचीचं लोणचं देखील केलेलं आहे। आमच्या घरात मिरचीचे भरपूर वेगवेगळ्या प्रकारची लोणची केली जातात। आता मी इथे ताटामध्ये मस्त असं मिरचीचं लोणचं घेतलेलं आहे, तसेच माईन मुळ्याचं देखील लोणचं घेतलेलं आहे। आमच्या घरात भरपूर प्रकारची लोणची बनतात, त्यामुळे जेवणात असं आमच्या टेस्ट असतेच। आता हे तुम्हाला आजचं माझं ताट हे कसं वाटलं नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। तसेच आजचे मेनू तुम्हाला आवडले असतील तर प्लीज 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 कमेंट करायला विसरू नका। तसेच आपलं स्वयंपाकघर आणि आपण या आमच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तसेच शेजारील बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल। धन्यवाद।